माझं लग्न होऊन फक्त 3च महिने झाले होते। काही कामानिमित्त मी माझ्या गावी गेलो होतो आणि माझी बायको तिच्या माहेरी गेली होती। मी तिला फोन केला पण तिचा फोन बंद येत होता। मग मी सासूबाईंना फोन लावला। त्यांनी सांगितलं की ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे। हे ऐकून मला धक्का बसला, पण तरीही माझ्या मनाला विश्वास बसत नव्हता, कारण मला ठाऊक होतं की माझ्या सासूबाई खोटं बोलत आहेत। काही दिवसांनी मी थेट सासरी गेलो आणि जेव्हा मी माझ्या बायकोची अवस्था पाहिली तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती तर माझं नाव महेश आहे। मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, कारण माझं लग्न मला जिच्यावर खरं प्रेम होतं त्या पल्लवी सोबत झालं। आमचं लग्न घरच्यांच्या संमतीने ठरलं। पल्लवी दिसायला खूपच सुंदर होती। ती आमच्या शेजारच्या गावात राहत होती आणि आमचं कॉलेजही एकच होतं। मी तिच्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होतो। तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो। मात्र ती त्या काळात माझ्यावर प्रेम करत नव्हती। माझं प्रेम एकतर्फीच होतं। पल्लवी इतकी सुंदर होती की सुरुवातीला मला वाटलं ती माझ्यासोबत लग्न करण्यास नकार देईल, पण जेव्हा मी तिला पाहायला गेलो तेव्हा तिने आणि तिच्या घरच्यांनी माझ्या स्थळाला होकार दिला। पल्लवी माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून आली आणि तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं। सगळेजण मला म्हणायचे की महेश, तू खूप नशीबवान आहेस। आता आमच्या लग्नाला 3 महिने झाले होते। माझं एक स्वप्न होतं, मोठ्या शहरात एक मोठं कपड्यांचं दुकान उघडायचं। मी हे स्वप्न पल्लवीला सांगितलं होतं आणि तिलाही माहीत होतं की हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे। मी दिवस रात्र मेहनत घेत होतो ते पूर्ण करण्यासाठी। अखेर शहरात मला एक जागा मिळाली, पण ती खरेदी करण्यासाठी भरपूर पैसे लागणार होते। म्हणून मी गावाकडील माझ्या वाट्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला। गावाकडच्या जमिनीची वाटणी अजून झालेली नव्हती, त्यामुळे माझ्या चुलत्यांचाही हिस्सा होता। त्यामुळे मला काही दिवस गावातच थांबावं लागणार होतं। मी पल्लवीला सुद्धा माझ्यासोबत गावाकडे येण्यासाठी सांगितलं, कारण ठामपणे सांगता येत नव्हतं की तिकडे किती दिवस लागतील। पण तिने सांगितलं की ती तिच्या माहेरी जाईल, कारण तिच्या मैत्रिणींचं लग्न आहे आणि आईकडे राहायलाही मिळेल। तेव्हा मी तिला म्हटलं, ठीक आहे, तू माहेरी राहिलीस तर मला सुद्धा मागे टेन्शन राहणार नाही। पल्लवीला तिच्या माहेरी सोडून मी गावाकडे निघून गेलो। गावात गेल्यावर मी रोज पल्लवीला फोन करून तिच्याशी बोलत असायचो, पण जमिनीचे कागद आणि इतर सगळी कामं पूर्ण व्हायला खूप वेळ लागत होता। एक दिवस संध्याकाळी मी पल्लवीला फोन केला तेव्हा तिचं वागणं मला काहीच बदलल्यासारखं वाटलं। ती खूप कमी बोलत होती। मी तिला विचारलं, तू ठीक आहेस ना? तेव्हा पल्लवी म्हणाली, मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे। मी म्हणालो, बोल ना, काय बोलायचं आहे? काही वेळ ती शांत राहिली आणि मग म्हणाली, आत्ता नाही, तुम्हाला भेटल्यावरच सांगेन। मी तिला म्हटलं, ठीक आहे, पण मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यात इतकी मोठी गोष्ट घडणार आहे। दुसऱ्या दिवशी दुपारी जेव्हा मी पल्लवीला फोन केला तेव्हा तिने फोन उचलला नाही। मी विचार केला की ती कदाचित कोणत्या तरी कामात व्यस्त असेल, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही। संपूर्ण दिवस मी माझ्या कामात गुंतलेलो होतो, कारण ते काम खूपच महत्त्वाचं होतं। मला माहीत होतं की ते काम पूर्ण झाल्यावरच मी लवकर पल्लवीजवळ परत जाऊ शकणार होतो। दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी मी पुन्हा पल्लवीला फोन केला, पण यावेळेस तिचा फोन बंद येत होता। रात्री झोपताना सुद्धा मी तिला परत फोन केला, पण तेव्हाही फोन बंदच होता। आता मात्र मला थोडी काळजी वाटू लागली, तरी मी स्वतःला समजावत होतो की ती माहेरी आहे। काही गंभीर असेल तर ती नक्कीच मला सांगेल। मी विचार केला होता की तिच्या आईला फोन करून विचारावं, पण रात्रीच्या वेळेस फोन करणं योग्य वाटलं नाही, म्हणून मी झोपून गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरही माझ्या मनात फक्त एकच विचार होता, पल्लवीशी बोलायचं। मी तिला पुन्हा फोन केला, पण अजूनही फोन बंदच येत होता। आता मात्र मी तिच्या आईला फोन केला,
पण त्यांनीही फोन उचलला नाही. आता माझी चिंता वाढू लागली होती, कारण कुणाशीच संपर्क होत नव्हता. 2-3 दिवस उलटून गेले. ना पल्लवीचा फोन आला ना तिच्या आईचा. मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झालो होतो. एक दिवस संध्याकाळी पल्लवीच्या आईचा फोन आला. फोन उचलताच मी तिला विचारलं, पल्लवी कुठे आहे? तेव्हा त्या म्हणाल्या, पल्लवी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली आहे. तिकडे कदाचित नेटवर्क नाही म्हणून तुमचं बोलणं होत नाही. तेव्हा मला आठवलं की पल्लवीने सांगितलं होतं ती मैत्रिणीच्या लग्नासाठी जाणार आहे. त्यामुळे माझी काळजी थोडी कमी झाली आणि मी पुन्हा माझ्या कामात व्यस्त झालो. पल्लवी तिच्या मैत्रिणीच्या घरी 5 दिवस थांबणार होती. त्यामुळे मी विचार केला की कदाचित त्या 5 दिवसात माझं आणि पल्लवीचं बोलणं होणार नाही. माझं कामही जवळजवळ संपत आलं होतं आणि 2-3 दिवसात माझ्या हातात पैसे येणार होते. जसे पैसे मिळाले तसे मी गावावरून निघालो आणि थेट पल्लवीच्या माहेरी पोहोचलो. मी सासरी पोहोचलो, पण तिथे पोहोचताच काहीसं विचित्र वाटलं. सासूबाईंना आनंद होण्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावरचं भावच बदललेलं होतं. त्या थोड्याशा घाबरलेल्या आणि अस्वस्थ वाटत होत्या. मी थोडा वेळ तिथे बसलो, चहा पाणी घेतलं आणि मग शांतपणे विचारलं, पल्लवी कुठे आहे? सासूबाईंनी सांगितलं, पल्लवी अजून लग्नावरून परत आलेली नाही. हे ऐकताच मी चक्रावून गेलो. मी म्हणालो, काय, अजूनही आली नाही? तिचा फोन सुद्धा लागत नाहीये. मी त्यांना विचारलं, तिच्या मैत्रिणीचा नंबर द्या. मी खूप दिवसांपासून पल्लवीशी बोललो नाहीये. सासूबाई काही वेळ शांत राहिल्या आणि मग म्हणाल्या, आत्ताच्या क्षणी माझ्याकडे तिच्या मैत्रिणीचा नंबर नाही. मी कोणाला तरी विचारून तुम्हाला देते. आता जवळजवळ 1 आठवडा झाला होता, तरीही पल्लवीशी माझं काहीच बोलणं झालं नव्हतं. मला आता तिचा रागही येऊ लागला होता. फोन बंद असल्यास तिने कुणाच्याही फोनवरून मला संपर्क साधू शकला असता, पण तिने काही संपर्क साधला नव्हता. मी ठरवलं, जेव्हा ती परत येईल तेव्हा मी तिला नक्की विचारणार आणि जरा चांगलंच सुनावणार. 15 दिवस उलटून गेले तरी सासूबाईंचाही काही फोन आला नाही. शेवटी मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो, पण आता त्या तिथेही नव्हत्या आणि माझा फोन सुद्धा उचलत नव्हत्या. आता मात्र माझ्या मनात खूप विचित्र विचार येऊ लागले होते. नक्की घडतंय तरी काय? पल्लवी आणि तिची आई माझ्याशी असं वागत होत्या, यांचं कारण मला काही केल्या समजत नव्हतं. शेवटी मी सासूबाईंना एक संदेश पाठवला की आता मी पोलीस चौकीत जाणार आहे. कदाचित त्या घाबरल्या असाव्यात, कारण लगेच 5 मिनिटातच त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, जावाई बापू, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी या. मी काहीतरी अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे. सासूबाईंचं हे बोलणं ऐकून माझं टेन्शन आणखीनच वाढलं. अशी नेमकी कोणती गोष्ट होती जी इतक्या दिवसांपासून माझ्यापासून लपवली जात होती? माझी बायको पल्लवी गेल्या 20 दिवसांपासून माझ्याशी बोललेलीही नव्हती. दुसऱ्या दिवशी मी सासरी गेलो. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाल्यासारखा वाटत होता. मी खूपच रागावलेलो होतो. सासरी पोहोचताच मी जोरात ओरडलो आणि विचारलं, पल्लवी कुठे आहे? सासूबाई थोड्या वेळाने शांतपणे म्हणाल्या, बाळा, मी आता जे सांगणार आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही गोष्ट खरी आहे. त्या पुढे म्हणाल्या, पल्लवी कोणासोबत तरी पळून गेली आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. मी सासूबाईंना रागातच म्हणालो, तुम्ही काहीही बोलता आणि मी त्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा करता. सासूबाई म्हणाल्या, बाळा, हे खरं आहे. तुमच्या लग्नाआधी पल्लवीचं एका मुलावर प्रेम होतं. जेव्हा ती लग्नासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तेव्हा तिथे तिचा प्रियकर भेटला आणि संधी पाहून दोघंही तिथून पळून गेले. मला माहीत आहे की तुम्हाला पल्लवीवर खूप प्रेम आहे, पण हेच वास्तव आहे. तुम्ही पल्लवीला विसरणं हेच तुमच्यासाठी चांगलं ठरेल. आम्ही पोलिसांकडे गेलो नाही, कारण त्यामुळे आमची इज्जत गेली असती. म्हणूनच आम्ही ही गोष्ट तुमच्यापासून लपवत होतो. पल्लवी माझ्यासोबत 3 महिने राहिली होती. जेवढं मी तिला ओळखत होतो ते पाहता
ती असं काही करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं, पण तिचीच आई हे सगळं सांगत होती, त्यामुळे मला ती गोष्ट मान्य करणं भाग पडलं. तरीही माझं मन हे सगळं मान्य करायला तयार नव्हतं. सासूबाई माझ्यासमोर रडत होत्या आणि माझी माफी मागत होत्या. जेव्हा ही गोष्ट माझ्या घरच्यांना कळली तेव्हाही त्यांचा विश्वास बसत नव्हता, कारण पल्लवीच्या स्वभावावरून ती अशा प्रकारचं काही करेल असं वाटणं अशक्य होतं. पल्लवीच्या आईला पाहून मी आणि माझ्या घरच्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही कोणतंही मोठं पाऊल उचललं नाही. मी माझ्यासोबत झालेल्या फसवणुकीला सहन करू शकत नव्हतो. मी पल्लवीवर खूप प्रेम केलं होतं, पण त्या प्रेमाचा काहीच उपयोग झाला नव्हता. आता पल्लवी या नावावर सुद्धा मला तिरस्कार वाटू लागला होता. या सगळ्यांचा माझ्या जीवनावर मोठा परिणाम झाला होता. मी जे कपड्यांचं दुकान सुरू करणार होतो त्यासाठी माझ्याकडे आता सर्व काही तयार होतं, जागा, पैसा, योजना, पण तरीही माझं मन दुकान सुरू करायला तयार नव्हतं. ज्या माणसावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि ज्याच्याकडून एवढा मोठा धोका मिळाला, तो माणूस आनंदात कसा राहू शकतो? माझे घरचे मला सावरण्याचा प्रयत्न करत होते. मी पल्लवीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, कारण ती मला एकदा तरी भेटावी आणि मी तिला विचारावं, तू माझ्याशी अशी का वागलीस? वेळ हळूहळू पुढे सरकत होता. आता या सगळ्या घटनेला 7 महिने झाले होते आणि मी पल्लवीला विसरण्याचा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो. शहरात मी माझं दुकान सुरू केलं होतं आणि स्वतःला त्या कामात पूर्णपणे गुंतवून ठेवलं होतं. एक दिवस काही महत्त्वाच्या कामासाठी मला पल्लवीच्या घरासमोरून जावं लागलं. जसा मी तिच्या घरासमोरून जात होतो तसं माझं लक्ष त्यांच्या खिडकीकडे गेलं आणि मला खिडकीत पल्लवी दिसली. हो, मला पल्लवी खिडकीत बसलेली स्पष्ट दिसली. मी एक क्षणही न दवडता तिच्या घरी गेलो आणि जोरात दरवाजा वाजवायला सुरुवात केली. सासूबाईंनी दरवाजा उघडला. त्यांनी मला पाहिलं आणि त्या आश्चर्यचकित झाल्या. मी आत जाण्यास लागलो तेव्हा सासूबाईंनी माझा हात पकडून थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांचा हात झटकवून दिला आणि थेट घरात प्रवेश केला. मी सरळ आतल्या खोलीत गेलो आणि तिथलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. पल्लवी व्हीलचेअरवर बसलेली होती. तिने मला पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी तिला विचारलं, हे काय झालं आहे? पण ती रडतच होती, बोलायलाही तयार नव्हती. तेव्हा माझ्या सासूबाईंनी सांगितलं, बाळा, जेव्हा पल्लवी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली होती तेव्हा तिचा अपघात झाला. त्या अपघातात तिच्या पायांना गंभीर दुखापत झाली आणि ती आता चालू शकत नाही. अपघातानंतर ती काही काळ बेशुद्ध अवस्थेत होती. त्या अवस्थेत सुद्धा ती हेच बोलत होती की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगू नका, ते मोठ्या कामासाठी गेले आहेत, त्यांना टेन्शन येईल. पुढे सासूबाईंनी सांगितलं. नंतर डॉक्टरांनी सांगितलं की पल्लवी आता चालू शकणार नाही आणि उपचारांवर खूप मोठा खर्च येणार आहे. तेव्हाच मी ठरवलं होतं की ही गोष्ट आता जावई बापूंना सांगावी लागेल. पण पल्लवी म्हणाली होती की मला त्यांचं आयुष्य खराब करायचं नाही. शहरात एक मोठं कपड्यांचं दुकान उघडणं हे त्यांचं खूप मोठं स्वप्न आहे. जर मी त्यांच्या आयुष्यात परत गेले तर मी त्यांच्यावर ओझं बनून राहीन. म्हणूनच पल्लवीने तुमच्याशी खोटं बोलायला सांगितलं, जेणेकरून तुम्ही तिला विसराल आणि तिचा तिरस्कार कराल. माझी पत्नी माझ्यावर इतकं प्रेम करत होती हे जाणून मी भावूक झालो. मी पल्लवीला विचारलं, पल्लवी, जर हे सगळं तुझ्याऐवजी माझ्यासोबत घडलं असतं तर तू मला सोडून गेली असतीस का? पल्लवी लगेच रडत म्हणाली, असं अशुभ बोलू नका. ती म्हणाली, मी तुमची दोषी आहे. त्या अपघातात आपलं बाळ सुद्धा वाचलं नाही. तुम्ही मला विसरून जा आणि दुसरं लग्न करा. मला तुमच्यावर ओझं बनून राहायचं नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. कितीतरी दिवसांपासून जे अश्रू आतून दडपले गेले होते ते आज ओघळू लागले होते. गेल्या कित्येक महिन्यात मी पल्लवीबद्दल मनात नाना प्रकारचे विचार करत होतो.
पण आता मात्र मला तिला माझ्यापासून एक क्षणही दूर ठेवायचं नव्हतं. मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि तिला माझ्यासोबत घरी घेऊन आलो. आता माझं एकच उद्दिष्ट होतं, तिला पुन्हा तिच्या पायावर उभं करायचं. मी शहरातलं माझं कपड्यांचं दुकान विकून टाकलं आणि पल्लवीला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की ती पुन्हा चालू शकते, पण त्यासाठी लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन नंतर ती पूर्णपणे बरी होईल. डॉक्टर म्हणाले, ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये लागतील. मी डॉक्टरांना ठामपणे उत्तर दिलं, खर्च कितीही झाला तरी चालेल, पण माझी पत्नी तिच्या पायांवर उभी राहिली पाहिजे. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. त्या काळात मी पल्लवीला एकटं सोडलं नाही. प्रत्येक क्षण तिच्या सोबत होतो, तिची काळजी घेत होतो. 2 महिन्यानंतर पल्लवी हळूहळू तिच्या पायांवर उभी राहू लागली होती आणि आम्ही दोघं पुन्हा एकदा आनंदात आमचं जीवन जगू लागलो. धन्यवाद.